नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तुम्ही आजकाल तुमचं स्वतःचं किंवा तुमच्या घराचं वास्तूचं प्रोटेक्शन कसं करायचं ह्याच्याबद्दलचे बरेच व्हिडिओ बघितले असतील. माझ्या या चॅनलवरती मी सुद्धा तुमचं स्वतःचं, तुमच्या घराचं, वास्तूचं किंवा ऑफिसचं वगैरे प्रोटेक्शन कसं करायचं, ब्लॅक मॅजिकपासून तुम्हाला स्वतःला कसं दूर ठेवायचं याबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये मी अनेक सोपे उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सोपे उपाय मिळतील जे तुम्ही सहज करू शकता आणि स्वतःचं, तुमच्या वास्तूचं, ऑफिसचं रक्षण करू शकता, प्रोटेक्शन करू शकता. तुम्हाला स्वतःला ब्लॅक मॅजिकपासून किंवा सायकिक अटॅकपासून वाचवू शकता. पण आज मी तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या घरासाठी, तुमच्या कारसाठी, तुमच्या घरातल्या लोकांसाठी एक प्रोटेक्शनचा जो उपाय सांगणार आहे ना, हा उपाय एकदम स्पेशल आहे, एकदम सोपा आहे आणि हा तुम्ही आय एम शुअर की कुठंही बघितला नसेल. ओके, सो ॲज आय सेड, इट्स अ व्हेरी इझी रेमेडी जी तुम्ही तुमची स्वतः तुम्ही घरी करू शकता. तुमच्यासाठी, तुमच्या घरातल्यांसाठी, घरासाठी, कारसाठी. आणि यासाठी तुम्हाला कुठल्याही साहित्याची गरज नाही आहे, फक्त तुमचं इंटेन्शन पाहिजे. खूप सोपी मेथड आहे, पण प्रचंड इफेक्टिव्ह अशी ही मेथड आहे. नक्की करून बघा. आणि ॲज आय सेड की हा व्हिडिओ म्हणजे ही जी टेक्निक आहे ही तुम्हाला कुठंही मिळणार नाही, कुठल्याही यूट्यूब चॅनलला. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ अगदी नक्की बघा. यू विल एंड अप गेटिंग व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटेक्शन. एकदम इझी रेमेडी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सो करायचं काय? सो सगळ्यात पहिल्यांदा एकदम शांत व्हायचं. आपण जेव्हा शांत होतो ना, तेव्हा आपण रिसेप्टिव्ह मोडमध्ये येतो किंवा आपण हिलिंगच्या मोडमध्ये येतो. आपण असंच जर का डायरेक्टली काही गोष्टी हिलिंगच्या किंवा अशा करायला लागलो ना, तर मग आपलं जे अस्थिर मन असतं ना, ते त्याच्यामध्ये येऊ शकतं इंटेन्शन व्यक्त करण्याच्या. सो काय करायचं आहे, पहिलं आपल्या मनाला शांत करायचं आहे. 1-2 मिनटं शांत बसा, लांब गहिरे श्वास घ्या, रिलॅक्स व्हा. ते झाल्यानंतर अशा कुठल्या तरी आरशासमोर उभं राहा की ज्यामध्ये तुम्हाला तुमची पूर्ण फिगर दिसते. ओके, आणि जर का असा आरसा तुमच्या घरामध्ये जर का नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती एखादा तुमचा स्वतःचा फोटो घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण टॉप टू टो दिसताय. पुढची स्टेप काय करायची, तर आरशामध्ये स्वतःला बघत असताना आपल्या बोटानेच म्हणजे आता सपोज मला बघतीये तर एक साधारण 6-7 इंच लांब असं मी बोट ठेवणार लाईक दिस. आणि मनात असं इंटेन्शन मी म्हणणार की मी माझ्या भोवती एक प्रोटेक्शन लेयर तयार करते. ठीक आहे, मी माझ्या भोवती एक प्रोटेक्शन लेयर तयार करते किंवा करतोय असं इंटेन्शन मनात ठेवून या पूर्ण 6 इंचाच्या परिघामध्ये एक अंडाकृती शेल तुम्ही इमॅजिनरी तुमच्या हाताने काढायचं. त्या 2-3 वेळेला सेम शेल असं तुम्ही गिरवा विथ दॅट इंटेन्शन की मी माझ्या भोवती एक प्रोटेक्शनची लेयर तयार करते किंवा करतोय. ओके, ही पहिली स्टेप. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, परत शांत व्हायचं जरा 2 मिनटं. आपल्याला माहिती आहे की आपण अशी ही लेयर तयार केली आहे. नंतर आपल्या बोटाच्याच म्हणजे आपण असं इमॅजिन करायचं की आपल्या बोटामधून एक असं व्हाईट किंवा गोल्डन डिवाइन लाईट बाहेर पडतोय आणि हा लाईट तुम्ही तुमच्या शरीराची जी आउटलाईन आहे आणि जी आपण आउटलाईन वरनं काढलेली आहे प्रोटेक्शनची, त्याच्यामध्ये हा गोल्डन लाईट किंवा व्हाईट लाईट फील करायचा. इमॅजिनेशनमध्ये जे लोक व्हिज्युअलाइज करू शकतात ते व्हिज्युअलाइज करा त्यांनी, आणि ज्यांना व्हिज्युअलायझेशन म्हणजे करता येत नाही त्यांनी इमॅजिन करा. आपण इमॅजिन तर काहीही करू शकतो, राईट. सो असं इमॅजिन करा की तुमच्या ह्या बोटामधून एक गोल्डन किंवा व्हाईट कलरचा डिवाइन लाईट बाहेर पडतोय आणि यामधल्या गॅपमध्ये तो फील होतोय. ती गॅप पूर्णपणे भरा. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही असं करू शकता किंवा नुसतं असं बोट स्थिर ठेवू शकता आणि तो लाईट सगळीकडे पसरतोय त्या गॅपमध्ये असं इमॅजिन करू शकता. सो थोडक्यामध्ये काय की तो असा लाईट, जो व्हाईट लाईट किंवा गोल्डन लाईट आपण या बोटातून सोडणार आहोत आपल्या त्या इमेजच्या वरती, तो ह्या आपल्या आउटलाईन आणि आपल्या शरीराची जी आउटलाईन आहे प्रत्यक्ष त्याच्यामध्ये फील होतोय. हे इमॅजिन करायचं किंवा हे व्हिज्युअलाइज करायचं.
पूर्ण फिलिंग करून झालं, पूर्ण तुमचं असं तुम्हाला वाटलं की आता हे फुल आपले जे शेल आहे ते ह्या गोल्डन किंवा व्हाईट प्रोटेक्टिंग लाईटनी भरून गेलेलं आहे, तेव्हा काय करायचं, परत 1 सेकंद शांत उभं राहायचं आणि म्हणायचं नाऊ आय एम सॉलिडिफाईंग धिस लाईट. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्ही ते सील करताय. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की आय एम सीलिंग धिस प्रोटेक्शन लेअर ऑल अराउंड मी. आय एम सीलिंग धिस प्रोटेक्शन लेअर ऑल अराउंड मी. मराठीत पण म्हणू शकता की मी माझ्या भोवतीची ही प्रोटेक्शन लेअर किंवा हे संरक्षण कवच आता सील करते आहे. ठीक आहे, इमॅजिन करायचं असं की ते सील होत आहे, ते घट्ट होत आहे आणि तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. आणि मग म्हणायचं आय एम प्रोटेक्टेड, आय एम ऑलवेज प्रोटेक्टेड, माय वेल्थ इज प्रोटेक्टेड. तुम्हाला जे काही तुमचं प्रोटेक्ट करायचं असेल ते, आय एम ऑलवेज प्रोटेक्टेड, माय वेल्थ इज ऑलवेज प्रोटेक्टेड, माय मनी इज ऑलवेज प्रोटेक्टेड, माय ब्युटी इज ऑलवेज प्रोटेक्टेड. जे काही तुम्हाला प्रोटेक्ट करायचं असेल ना तुमच्या स्वतःच्या बाबतीमध्ये, ते तुम्ही इथं म्हणू शकता. ओके, हे झालं की 2 मिनटं परत शांत बसा डोळे मिटून आणि ही अफर्मेशन्स मनात परत परत म्हणत राहा की आय एम ऑलवेज प्रोटेक्टेड, माय मनी इज प्रोटेक्टेड, माय वेल्थ इज प्रोटेक्टेड, माय ब्युटी इज प्रोटेक्टेड. जे तुम्हाला काही प्रोटेक्ट करायचं असेल ते, माय हेल्थ इज प्रोटेक्टेड, कारण ते पण फार महत्त्वाचं आहे. सो हे कंप्लीट झालं प्रोटेक्शन तुमच्यासाठी. आता हे जेव्हा ही प्रोसेस कंप्लीट होते ना तेव्हा तुमची एनर्जी बघा तुमची कशी शिफ्ट होईल, तुमचं तुम्हालाच लक्षात येईल, एक्सपिरियन्स येईल. हे झालं तुमचं प्रोटेक्शन. आता तुमच्या घरच्यांचं प्रोटेक्शन कसं करायचं, तर तुमचे घरचे जे कोणी लोक असतील त्यांना ते जेव्हा स्थिर बसलेले असू देत, उभे असू देत, ते जर काही गोष्ट करायला तयार असतील तर त्यांना तुमच्यासमोर उभं राहायला सांगा स्थिर. किंवा ते जे बसले असतील त्यांच्या नकळत करायचं असेल तर ते बसले असतील तर तरीसुद्धा तुम्ही ही गोष्ट करू शकता. फक्त ते स्थिर पाहिजेत, असे इकडे तिकडे मूव त्यांनी केलं नाही पाहिजे. सेम गोष्ट करायची, त्यांच्या भोवती साधारण 6-7 इंचाची एक लेअर आपल्या हाताने इमॅजिनरी ड्रॉ करायची. मनात म्हणायचं की आय एम ड्रॉईंग दिस प्रोटेक्शन लेअर ऑल अराउंड. काय जर तुमची मुलं असतील, नवरा असेल, आई वडील त्यांच्या भोवती करतोय. त्याच्यानंतर ती जी गॅप आहे त्या लेअरमधली आणि आपल्या त्यांच्या शरीराभोवतीची ती गॅप गोल्डन किंवा व्हाईट डिवाईन लाईटनी फील करतो असं इमॅजिन करायचं, व्हिज्युअलाइज करायचं, ते कम्प्लिटली फील करायचं. त्यानंतर मनात इंटेन्शन व्यक्त करायचं की नाऊ आय एम सीलिंग दिस प्रोटेक्शन लेअर ऑल अराउंड माय डॉटर, सन किंवा जे कोणी असेल ते. आणि फील करायचं, इमॅजिन करायचं, व्हिज्युअलाइज करायचं की ती प्रोटेक्शन लेअर सॉलिडिफाय होतीये किंवा सील होतीये, राईट. आणि मग मनात म्हणायचं की आता कोणी असेल ते, सपोज माय सन इज प्रोटेक्टेड ऑल द टाईम, हिज हेल्थ इज प्रोटेक्टेड ऑल द टाईम, हिज वेल्थ इज प्रोटेक्टेड ऑल द टाईम. जे काही तुम्हाला त्याच्याबद्दल अफर्मेशन्स म्हणायचे असतील किंवा जे काही त्यांचं प्रोटेक्ट करायचं असेल त्याबद्दल ती वाक्य तुम्ही अफर्मेशनशी म्हणू शकता. 2 मिनटं परत शांत बसून ही अफर्मेशनची वाक्य रिपीट करा अँड जस्ट बी अश्युअर्ड की तुम्ही आणि तुमच्या घरातले सगळे लोक प्रोटेक्टेड आहात ऑलवेज. ओके, आता तुमच्या घराचं प्रोटेक्शन कसं करायचं तुमच्या लक्षात आलंच असेल कदाचित. सो काय करायचं, घराच्या बाहेर जायचं. ओके, तुम्ही आता डिटॅच कुठल्या हाऊसमध्ये राहत असाल, सेपरेट हाऊसमध्ये राहत असाल किंवा अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर त्या बिल्डिंगच्या किंवा घराच्या बाहेर जा. अशा डिस्टन्सवरती उभे राहा की तुम्हाला तुमचं पूर्ण घर, पूर्ण अपार्टमेंट किंवा पूर्ण घर दिसत असेल. ठीक आहे, लांब उभं राहायचं आणि त्या घराच्या भोवती, म्हणजे ऑफकोर्स जमिनीला नाही, जमीन सोडून त्या घराच्या भोवती अशी एक प्रोटेक्शनची लेअर 6-7 इंच तुम्ही जिथून बघताय तिथून काढायची. अगेन फील द गॅप, त्या घराची आउटलाईन आणि ती जी प्रोटेक्शनची आपण लेअरची आउटलाईन केलेली आहे, फील दॅट गॅप विथ गोल्डन ऑर व्हाईट डिवाईन लाईट. फिक्स करायची, सील करायची आणि मग मनात म्हणायचं माय हाऊस, माय होम इज ऑलवेज प्रोटेक्टेड. ऑल द पीपल इनसाइड माय हाऊस आर ऑलवेज प्रोटेक्टेड. आता हे प्रोटेक्टेड म्हणजे फ्रॉम निगेटिव्ह एनर्जीज आणि हे असं म्हणायचं नाही, कारण त्याच्यामध्ये तुम्ही निगेटिव्ह शब्द घालताय. प्रोटेक्शन हे सगळ्यापासून आलं, करेक्ट. प्रोटेक्टेड म्हटल्यानंतर इट इज प्रोटेक्टेड फ्रॉम एनिथिंग, बरोबर. म्हणजे ज्याची तुम्हाला गरज नाही आहे त्यापासून ते तुमचं प्रोटेक्शन नक्की करतं. सो
व्हिज्युअलाइज करा हे सॉलिडिफाय झालेलं आहे बाहेरची लेअर आणि तुमचं घर प्रोटेक्ट झालेलं आहे. सेम गोष्ट तुम्ही तुमच्या कारच्या बाबतीत किंवा स्कूटरच्या बाबतीत करू शकता. सेम बघा, आउटलाईन करा, फील इट विथ डिवाइन व्हाईट और गोल्डन लाईट, फिक्स इट, सील इट. मग इमॅजिन करा की दॅट स्कूटर आणि त्याच्यावरती बसलेले जे कोणी लोक असतील किंवा ती कार त्याच्या आतमध्ये बसलेले कुणीही लोक असतील, ते आर ऑलवेज प्रोटेक्टेड. ओके, सो आता हे फील करा की जेव्हा केव्हाही तुम्ही घरात असाल, बाहेर जाल, कुणाशी बोलत असाल, प्रवास करत असाल, तेव्हा तुमच्या भोवतालची ही प्रोटेक्शनची तुमची जी लेअर आहे ती कायम तुमच्याबरोबर असेल आणि इट इज सील्ड, इट इज सॉलिडिफाईड, राईट. त्याच्यामुळे ती लेअर भेदून कुणीही आत येऊ शकणार नाही. कुठलीही निगेटिव्ह शक्ती तुमच्या आत, त्या लेअरच्या आतमध्ये घुसून तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. यू आर ऑलवेज प्रोटेक्टेड. आलं लक्षात? इट्स सो इझी, सो सिम्पल. तुम्ही कधीही करू शकता. ॲक्च्युली ही एकदाच जरी केली आणि त्याच्यामध्ये इंटेन्शन तुम्ही असं व्यक्त केलं की आय एम ऑलवेज प्रोटेक्टेड, ऑलवेज ऑलवेज म्हटल्यानंतर ह्याच्यात सगळं झालं की तुम्ही परत करण्याची गरज नाही. पण इफ यू स्टील फील की ही प्रोटेक्शन लेअर आपली वीक झालेली आहे का किंवा काय, किंवा कुठल्या तरी अशा प्लेसला तुम्ही जाणार असाल जिथे तुम्हाला असं वाटतं की यू नीड एक्स्ट्रा प्रोटेक्शन, तर तुम्ही परत ही गोष्ट रिपीट करू शकता. आणि आय एम शुअर की जेव्हा तुम्ही हे सगळं कराल, तुम्ही स्वतःभोवती जेव्हा तुम्ही प्रोटेक्शनची लेअर तयार कराल ना, तेव्हा यू विल नोटीस द डिफरन्स. एकदम शिफ्ट होईल तुमची एनर्जी, प्रचंड तुम्हाला पॉझिटिव्ह वाटायला लागेल. आणि जेव्हा केव्हाही तुम्ही बाहेर जाल किंवा म्हणजे घराला लॉक करून सुद्धा तुम्ही गावाला गेलात खूप दिवस, तर यू विल ऑलवेज हॅव दिस फिलिंग इन युअर माइंड की येस, माय हाऊस इज ऑलवेज प्रोटेक्टेड, मला काही काळजीची गरज नाही आहे. जेव्हा तुम्ही प्रवासाला बाहेर जाल तुमच्या गाडीतून, गाडीवरून, तेव्हा पण यू विल ऑलवेज फील प्रोटेक्टेड. तुमच्या मनामध्ये काही शंका कुशंका येणार नाही, कारण हे सगळं तुम्ही केलेलं आहे प्रोटेक्शन, राईट. तुम्ही इंटेन्शन व्यक्त केलेलं आहे. आपल्या मनामध्ये, आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक प्रचंड मोठी पॉवर असते. आता आपल्याला कुठेतरी खरचटलं किंवा कापलं वगैरे आणि त्याला आपण काही औषध लावलं नाही, तरीसुद्धा थोडे दिवसांनी ती जखम आपोआपच हील होते, भरून येते, बरोबर की नाही. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या मनामध्ये प्रचंड शक्ती भरलेली आहे आणि आपण त्या शक्तीचा उपयोग करत नाही. सो आता त्या शक्तीचा उपयोग करा, त्या पॉवरचा उपयोग करा, स्वतःला प्रोटेक्ट करा, तुमच्या लव्ड वन्सना, तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांना, तुमच्या घराला, तुमच्या कारला, तुमच्या स्कूटरला, कुठल्याही गोष्टीला तुम्ही असं प्रोटेक्ट करू शकता. करून बघा, मी सुद्धा असंच करते. तुम्हाला माझी ही मेथड, ही प्रोसेस प्रोटेक्शनची कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या एनर्जीमध्ये काय फरक जाणवला हेही सांगा. जास्तीत जास्त लोकांशी हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्या नातेवाईकांशी शेअर करा, फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून सगळ्यांनाच ही माहिती मिळेल आणि सगळेच जण स्वतःला या सोप्या मेथडने प्रोटेक्ट करू शकतील. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर पण नक्की करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा, जेणेकरून मी असेच जेव्हा इंटरेस्टिंग विषयांवरचे व्हिडिओज पोस्ट करीन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला नवीन नवीन विषयाची नवीन नवीन माहिती मिळेल. या चॅनलवरती मी खूप फ्री कोर्सेस पोस्ट करत असते, जे तुम्हाला बाहेर हजारो रुपये त्याच्यासाठी फी द्यावी लागते, पण ते इथे तुम्हाला बिलकुल फ्री मिळतात. तसंच असेच खूप इंटरेस्टिंग माहितीचे व्हिडिओसुद्धा मी याच्यावरती पोस्ट करते. हिलिंगचे व्हिडिओसुद्धा मी या चॅनलवरती पोस्ट करत असते. तो आपोआप तुमचं विदाऊट पेईंग एनिथिंग हिलिंगसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही करून घेऊ शकता. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक पण नक्की करा. जेव्हा जास्तीत जास्त व्ह्यूज मला माझ्या व्हिडिओजला मिळतात तेव्हा मला अजूनही अशा नवीन नवीन विषयांवरती व्हिडिओज घेऊन यायला तुमच्यापुढे मोटिवेशन मिळतं. तुमचा सुद्धा त्याच्यात फायदा आहे. सो दॅट्स वाय प्लीज शेअर दिस व्हिडिओ, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.